नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं, त्यासाठी सरकारने मदत म्हणून अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी ₹8,500 प्रति हेक्टरी, ज्याची मर्यादा 3 हेक्टर ठेवण्यात आलेली आहे आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी ₹10,000 प्रति हेक्टरी, ज्याची मर्यादा 3 हेक्टर ठेवण्यात आलेली आहे, अशी मदत जाहीर केलेली आहे. आणि ही मदत शेतकऱ्यांना फार्मर आयडीनुसार त्यांच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. परंतु अद्यापही काही असे शेतकरी आहेत ज्यांचे फार्मर आयडी काढलेले नाहीत किंवा फार्मर आयडी काढलेले असूनही त्यांचे फार्मर आयडी पेंडिंग आहेत. अशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण ज्या शेतकऱ्यांचे अनुदान जमा झालेले नाही त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आणि आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-के-वाय-सी कशी करायची याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अतिवृष्टी अनुदान मदतीसाठी तुम्हाला आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-के-वाय-सी करणं बंधनकारक असतं. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा विशिष्ट क्रमांक आवश्यक असतो. हा विशिष्ट क्रमांक तुम्हाला तुमचे तलाठी कार्यालय यांच्याकडे मिळून जाईल किंवा तहसील कार्यालय यांच्याकडे मिळून जाईल. तुमच्याकडे विशिष्ट क्रमांक असेल तर याची ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण कसे करायचे, चला तर मग या व्हिडिओमध्ये पाहू. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला महाऑनलाईनची आयडी असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यांच्याकडे महाऑनलाईनची आयडी असेल असेच CSC-VLE किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर ही के-वाय-सी आधार प्रमाणीकरण करू शकतात. यासाठी तुम्हाला cscservices.mahaonline.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे आणि यामध्ये इथं तुम्ही पाहू शकता आपण वेबसाईट ओपन केलेली आहे. VLE साइन इनमध्ये तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप मेसेज दाखवणार आहे, त्याला तुम्हाला ओके करायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता नोटीस बोर्डमध्ये शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी असं अपडेट आलेलं आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना कळवण्यात येते की शेतकऱ्यांना दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी ई-के-वाय-सी सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व केंद्र चालकांनी आपल्या केंद्रावरून संबंधित शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी तात्काळ प्राधान्याने पूर्ण करावी. याला तुम्हाला बंद करून घ्यायचं आहे आणि डाव्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन शोधायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला आधार प्रमाणीकरण हे ऑप्शन पाहायला मिळेल. डाव्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे याला आणि तुम्हाला आधार प्रमाणीकरण हे ऑप्शन फाइंड करायचे आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता आधार प्रमाणीकरण, यामध्ये नैसर्गिक आपत्ती, शेती पिके नुकसान मदत यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक टाकून सर्च या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. विशिष्ट क्रमांक तुम्हाला तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल. त्यानंतर सर्च या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे. शेतकऱ्याचं गाव, गट क्रमांक, तोटा प्रकार, किती बाधित क्षेत्र आहे, वितरित केली जाणारी रक्कम म्हणजे तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे, शेतकरी आधार क्रमांक, नाव, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड आणि मोबाईल नंबर ही सर्व माहिती तुम्हाला दाखवणार आहे. ही सर्व माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती चेक करून घ्या आणि त्यानंतर नो ग्रीव्हियन्स या पर्यायाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे आपली कुठलीही तक्रार नाही, सर्व माहिती बरोबर आहे, याला सिलेक्ट करून खाली यायचं आहे. आधार ई-के-वाय-सी याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर कन्सेंट टिक मार्क करायचं आहे आणि तुम्हाला ओ-टी-पीने ई-के-वाय-सी करायची आहे का बायोमॅट्रिक्सने हे सिलेक्ट करायचं आहे. ओ-टी-पीने वेबसाईट चालत नाही, त्यामुळे बायोमॅट्रिक्सने तुम्हाला आधार प्रमाणीकरण ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमची डिव्हाइस सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि व्हॅलिडेट UID यावरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याचा थंब तुम्हाला तुमच्या बायोमॅट्रिक्स डिव्हाइसवरती लावायचा आहे. बायोमॅट्रिक डिव्हाइसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यासाठी तुम्हाला L1 डिव्हाइस खरेदी करावी लागेल, कारण L0 डिव्हाइस तुमच्या बंद झालेल्या आहेत. L1 मंत्रा L1 डिव्हाइस इथं तुम्ही पाहू शकता आपण ई-के-वाय-सी कॅप्चर केलेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता यांची रिसिप्ट ही निघालेली आहे. शेतकऱ्याची अशा प्रकारे रिसिप्ट निघणार आहे. याची पावती तुम्हाला त्या शेतकऱ्याला द्यायची आहे. आपले आधार प्रमाणीकरण झाले आहे. या पावतीवरती तुम्ही पाहू शकता ही पावती शेतकऱ्याला द्यायची आहे, तसेच सेव्ह करून ठेवायची आहे. जर यामध्ये तुमची काही तक्रार असेल, म्हणजे तुमचा आधार नंबर चुकलेला असेल, तुमचं बँक अकाउंट चुकलेलं असेल, तुमचं नाव चुकलेलं असेल, तर त्या खालील हे पर्याय सिलेक्ट करायचे आहेत. तुम्ही जर ई-के-वाय-सी करू शकत नसाल तर इथं तुम्हाला अनेबल टू ऑथेंटिकेट आय एग्री विथ ऑल याला सिलेक्ट करून ई-के-वाय-सी ची तक्रार करायची आहे आणि ती तक्रार पावती घेऊन तुम्हाला तलाठी आणि तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. जर तुमची ई-के-वाय-सी होत नसेल तर हे 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुमचं आधार नंबर चुकलेला असेल तर 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ई-के-वाय-सी करून त्याची पावती घ्यायची आहे. गट क्रमांक चुकला असेल तर 4 नंबरचा ऑप्शन, बँक डिटेल्स चुकली असेल तर 5 नंबरचा ऑप्शन आणि यामध्ये तुमचं नाव, आधार, गट क्रमांक आणि बँक डिटेल्स हे सर्व चुकलेले असेल तर 6 नंबरचा ऑप्शन आणि यामध्ये
नाव आणि आधार चुकलेलं असेल तर 7 नंबरचा ऑप्शन आणि फक्त नाव चुकलेलं असेल तर 8 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला तक्रार पावती काढायची आहे आणि ती पावती घेऊन तलाठी तसेच तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहे. तर अशा प्रकारे ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमचे अनुदान 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाते. ई-के-वाय-सी करत असताना तुम्हाला बायोमेट्रिक्सनेच करायची आहे आणि त्यासाठी L1 डिव्हाइस तुम्हाला खरेदी करा. यंत्राची MFS 100 L1 डिव्हाइस बाय करावी लागेल आणि याच्याद्वारेच तुम्हाला आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-के-वाय-सी करावी लागेल. जुन्या ज्या डिव्हाइस आहेत त्या बंद झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला ही डिव्हाइस खरेदी करावी लागेल. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. तेथूनही तुम्ही ही डिव्हाइस खरेदी करू शकता. यामध्ये ऑफर सुरू आहे. तुम्ही लिंकवरून क्लिक करून ही डिव्हाइस बाय करू शकता. आधार प्रमाणीकरण संबंधात तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू. आपलं टेलिग्राम तसेच WhatsApp चॅनलही असून तेही तुम्ही जॉइन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि हाईप करा आणि व्हिडिओला तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा.